नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव VMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशारीर पेपर 1 जो आज झालेला आहे त्याचा डिस्कशन करणार आहे आणि त्यासोबत जो क्रियाशारीर पेपर 2 असणार आहे आपला त्याबद्दलचा आपण काय कशा प्रकारचा आपला वन डे प्लॅन असणार आहे तो बघणार। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। जो आज क्रियाशारीर पेपर 1 झालाय तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा मॉडरेट स्वरूपात पेपर गेलाय, बराच कसा लेंदी पेपर होता, बऱ्याच विद्यार्थ्यांना लिहायला खूप वेळ लागला। पण कसं आहे आपला क्रियाशारीर पेपर 1 कसा क्रियाशारीर पेपर 2 पेक्षा सिलेबस थोडा कमी असतो आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क गेन होतात। पेपर 1 मध्ये कसं असतं सिलेबस थोडा असल्यामुळे तुम्ही यामध्ये छान प्रकारे लिहू शकता आणि मॉडर्न पार्ट वगैरे जे क्वेश्चन वगैरे आले ते एकदम सोपे छान, एसीक्यू पण छान सोपे आले होते आणि एलक्यू पण खूप छान प्रकारे आले, सोपे आले। त्यामध्ये खूप भारी असा पित्तदोष वगैरे आले, गॅस्ट्रिक ज्युसेस वगैरे आले, तो खूप छान असा पेपर होता। पेपर 1 सोपा म्हणता येईल, पेपर 1 होता खरंच। त्यासोबत जर पाहायला गेलं तर एमसीक्यू पण छान एमसीक्यू आले पेपर मध्ये। त्यानंतर आता हे झालं पेपर 1 चं की पेपर 1 मध्ये तुम्हाला छान प्रकारे गेला असेल, काही विद्यार्थ्यांना थोडा जरी मॉडरेट लेवलचा जरी गेला असेल तर पेपर 2 मध्ये तुम्ही कव्हर करू शकता। पेपर 2 तुमच्या हातात आहे आणखी यामध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये जरी मॉडरेट स्वरूपात गेला असेल तर पेपर 2 मध्ये तुम्ही आणखी चांगले मार्क घेऊन त्याला तुमची इझिली पासिंग काढू शकता। तर चला आता पेपर 2 चं बोलूया। आता पेपर 2 कसं असणार आहे, आपला परवा दिवशी पेपर असणार आहे, हा शेवटचा पेपर असणार आहे। आता शेवटचा पेपर म्हणल्या काही विद्यार्थी कसं आजपासून आनंदी झाले असं आता एकच पेपर राहिला आहे आणि आता आम्ही अभ्यास करणार नाही सर असा मग बघून घेऊन असं काही करायचं नाही। पेपर 1 जरी राहिला असला तरी आपला शेवटचा पेपर असला तरी एक विषय मॅटर करतो, कारण एक पेपरवर एका पेपरवर आपला 1/4 विषय निघू शकत नाही। आपल्या दोन्ही पेपरचे मिळून मार्क 100+ जायचे, त्यामुळे तुम्हाला ह्या पेपरचा सुद्धा अभ्यास करायचा जो परवा दिवशी असणार आहे पेपर 2 चा। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, फक्त कोणता आजची रात्र आणि उद्याचा दिवसच अभ्यास करायचा। परवा दिवशी तुमचा पेपर असणार आहे, परवा दिवशी 1 च्या नंतर तुम्ही फ्री झाले असणार, तुमचं एकदम डोक्यामागचं जे तुम्ही 2-3 महिन्यापासून जे डोक्यामागं तुमच्या प्रेशर लागलं होतं की सर कसं होईल, काय होईल, पासिंग होईल का नाही, अभ्यास करतोय पण लक्षात राहत नाही, तुमच्या डोक्यामागचं टेन्शन जाणार आहे। फक्त परवा दिवशीपर्यंत तुम्हाला आजची रात्र आणि उद्या दिवसच अभ्यास करायचा आहे। त्यामुळे नंतर तुम्हाला जर हेच झालं तर डायरेक्ट 1.5 वर्षानंतर जर यूटीचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये मग तुम्ही पिरियडिक वगैरे असतील मध्ये सेकंड इयरचे वगैरे, पण ते वेगळं, पण डायरेक्ट जो तुम्हाला मेन अभ्यासक्रम करायला लागेल तो 1.5 वर्षानंतर म्हणजे डायरेक्ट यूटीच्या वेळेसच असणार आहे मेन तुमचा जो अभ्यास असेल वगैरे। तर काय करायचंय आता कसं म्हणणं आहे की आता आजची रात्र असणार आहे आपल्याकडं आणि उद्या दिवस असणार आहे। आज 6 वाजेपर्यंत तुम्ही आराम वगैरे करायचा, रिलॅक्स करायचं, चिल करायचंय, कारण तुमचा जवळपास किती डोक्यामागचं बरंचसं टेन्शन कमी झालं। जवळपास तुमचे 9 पेपरपैकी 8 पेपर झालेले आहेत, फक्त आता राहिलेच किती, एक शेवटचा पेपर राहिला, 9वा पेपर आहे आपला। आता यामध्ये तुम्हाला कसं आहे की जो रात्रीचा पाठ असणार आहे यामध्ये तुम्हाला आता पेपर 2 ला खरं सांगायला गेलं तर सिलेबस खूप मोठा आहे, खूप मोठा सिलेबस आहे। यामध्ये सप्त धातू करायचे, त्यांचा आश्रय संबंध करताय, त्यासोबत तुम्हाला उपधातू बी सुद्धा करायचे। त्यानंतर मग काय मन, इंद्रिय, आत्मा वगैरे, निद्रा, स्वप्न वगैरे बराचसा आयुर्वेदिकचा खूप म्हणजे पार्ट असणार आहे यामध्ये। त्यासोबतच आपल्याला काय असणार आहे, जे मॉडर्नचा पार्ट असणार आहे, जसं काय असणार आहे की हिमोपोएटिक सिस्टीम असन, इम्युनिटी असन, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम असन, त्यानंतर मसल फिजिओलॉजी झालं असेल, ॲडिपोज टिश्यू असेल, रिप्रोडक्शन असेल, स्पेशल सेन्सेस वगैरे असेल आणि एक्सक्रेटरी सिस्टम म्हणजे एक्सक्रेशन वगैरे असं पार्ट असणार आहे, बराचसा मॉडर्न पार्ट आणि त्यासोबत आयुर्वेदिक पार्ट असणार। म्हणजे जवळपास 50-50चं वेटेज धरून हा पेपरमध्ये आपला असणार, म्हणजे 50% आयुर्वेदिक 50% मॉडर्नचा असा पेपरमध्ये असणार। एलक्यू मध्ये एकच एलक्यू असणार म्हणजे जवळपास, पण 3 एलक्यू जो असणार ते पूर्ण आयुर्वेदिकवर असणार आहे आणि जो 1 एलक्यू असणार आहे तो मॉडर्नवरती असणार आहे, अशा प्रकारे। तर असं पण होऊ शकतं की मागच्या वर्षीप्रमाणे की स्वप्न जसं काय आलं, निद्रा वगैरे आली, निद्राचं कसं काय स्लीप म्हणून एक मॉडर्नचा क्वेश्चन आला होता आणि त्यासोबत निद्राचे प्रकार वगैरे काहीतरी लिहून म्हणा असा पण मिक्स क्वेश्चन होऊ शकतो, जे आपल्या मॉडर्नला आहे आणि आयुर्वेदला आहे असं मिळून आपल्याला असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो। बऱ्याच वेळेस पाहिलेलं सुद्धा की मॉडर्न प्लस आयुर्वेद मिळून कॉम्बाईन क्वेश्चन विचारले गेले क्रियाशारीरमध्ये। तर चला कशा प्रकारे प्लॅन करायचा अभ्यासाचा आहे, तो क्वेश्चन तर पाहिलं आपण कशा प्रकारे येऊ शकता, पण प्लॅन कसा करायचा, अभ्यास कसा करायचा ते जाणून घेऊया। आता काय असणार आहे, तुम्हाला असणार आहे आजच्या रात्रीचे 6 वाजेनंतरचा टाइम असणार आहे, त्यानंतर उद्या संपूर्ण दिवस असणार आहे। जवळपास आपल्याकडे 6 तास आणि पुढचे किती 24 तास असा वेळ असणार, त्यामुळे तुम्हाला झोप वगैरे घ्यायची, व्यवस्थित छान वगैरे घ्यायची। आता अभ्यास कसा करायचा ते बोलूया। आता याचं कसं तुम्हाला आजची रात्र 6च्या नंतर तुम्हाला काय करायचं, सप्तधातू असणार, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे 7 धातू झाले। त्यानंतर ओज पण करून ठेवायचं, त्यासोबत हे झालं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इंद्रिय, मन आणि आत्मा, काय झालं, 7 धातू, ओज आणि इंद्रिय, मन, आत्मा एवढाच पार्ट तुम्हाला आजच्या रात्री कव्हर करायचं। कसं सप्त धातू करायचे, रिवाइज वगैरे। त्यानंतर काय करायचं,
इंद्रियगड सप्तधातू झाले, ओज झालं. त्यानंतर काय आश्रय आश्रय संबंध वगैरे पाहून घ्यायचा एकदा, कोणत्या धातूत का आश्रय आश्रय संबंध वगैरे, कारण याच्यावरती एसीक्यू येतात आणि एमसीक्यू तर असतातच वगैरे. त्यानंतर झालं इंद्रिय, मन आणि आत्मा, हे तुम्हाला 3 टॉपिक करून ठेवायचे. इंद्रिय तर काय नाही, तुम्ही इंद्रिय तर काय क्रिया शरीरमध्ये वाचले, ॲनाटॉममध्ये सुद्धा वाचले. म्हणजे त्यानंतर आणखी काय कुठं वाचतात, पदार्थमध्ये सुद्धा इंद्रिय वगैरे, इंद्रिय पंचपंचक वगैरे तेच आहे, दुसरं काही नाही. मन पण तिकडचे, आत्मा पण तिकडचे, पदार्थमध्ये जे वाचले तेच इकडे, जास्त काही रिवायला वेळ नाही लागणार, तेच दुसरं काहीच नाही. एवढं झालं, तुम्हाला आजच्या रात्री एवढं करायचं. मग उद्या उठले वगैरे झोप वगैरे व्यवस्थित घ्यायची, तुम्हाला जेवण वगैरे करायचं टाइम टू टाइम, आणि उद्याच फक्त सकाळी वगैरे उठले, दिवसात 3 स्लॉट करायचे म्हणल्याप्रमाणे. पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं, मॉर्निंगचा स्लॉट असेल, त्यामुळे तुम्हाला निद्रा, स्वप्न, उपधातू आणि मल, निद्रा, स्वप्न, उपधातू आणि मल एसीक्यूचं टॉपिक आहे. आणि त्यासोबत एलिक्यू सुद्धा टॉपिक आहे. उपधातूवर आणि मलावरती एलिक्यू येऊ शकतो, मे बी पडू शकतो. त्यामुळे उपधातू बरेच आहेत, त्यामुळे तुम्हाला उपधातू छान करायचे. शॉर्टमध्ये वाचून घ्या. आपल्या युट्यूबवरती काही उपधातूचे वगैरे व्हिडिओ येतात, तेवढे पाहू शकता तुम्ही. आणि जे अवेलेबल नसेल तुम्ही एकदम शॉर्टमध्ये वाचू शकता. त्यानंतर निद्रा, स्वप्न, उपधातू आणि मल हे सकाळी तुमचं मॉर्निंगमध्ये करून ठेवायचं. आता आला जो मेन पार्ट आहे, मेन पार्ट म्हणजे मॉडर्नचा जो रोल येतो आपल्या. आता मॉडर्नमध्ये तुम्हाला काय, हिमोपोएटिक सिस्टीम पूर्ण अपलोड आहे आपल्या चॅनलवरती, एकदा बघू शकता तुम्ही. त्यानंतर पाहिलं इम्युनिटी तुम्हाला करायचं, हिमोपोएटिक सिस्टीम, इम्युनिटी, सीव्हीएसमध्ये कार्डिओव्हास्क्युलर, कार्डियक सायकल वगैरे, कार्डियक साऊंड वगैरे जे असते ते खूप महत्त्वाचे. कार्डियक सायकल करून ठेवा, लेक्युलर दिसू शकते. त्यानंतर इम्युनिटीचे टाईप वगैरे, हिमोपोएटिक सिस्टीम, ब्लड वगैरे. त्यानंतर इरेथ्रोसाइट्स काय, इरेथ्रोपोएसिस वगैरे, ह्याच्यावरती एसीक्यू बरेच पडलेले. त्यानंतर प्लेटलेट्स काय, डब्ल्यूबीसीचे प्रकार वगैरे, खूप सारे असे एसीक्यू येऊ शकतात हिमोपोएटिक सिस्टीमवरती. त्यानंतर जर पाहायला गेलं तर मसल्स फिजिओलॉजी करायचं, सोपं मसल फिजिओलॉजी, जास्त नाही. स्केलेटल सिस्टीम वगैरे आणि काय स्केलेटल मसल आहे, त्यासोबत काय जास्त नाही आहे. आणि बाकीचे 2 तर मसल तर काय नाही, एवढं स्मूथ मसल आणि कार्डियक मसल तर एवढं काय नाही. पण स्केलेटल जी मसल आहे खूप महत्त्वाची. त्यानंतर ॲडिपोस टिश्यू खूप महत्त्वाचं आहे. ॲडिपोस टिश्यूमध्ये तुम्हाला एवढं तुम्हाला छोटा टॉपिक आहे, 10-15 मिनिटाचा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला बराच एखादा एसू येण्याचे चान्सेस राहतात ॲडिपोस टिश्यूमध्ये. त्यानंतर पाहिजे रिप्रोडक्शनमध्ये स्पर्मेटोजेनेसिस, ओजेनेसिस, त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे, यावरती एसक्यू बनतात. त्यानंतर पाहायला गेलं तर स्पेशल सेन्सेस वगैरे, तर स्पेशल सेन्सेस वगैरे जास्त तर एसक्यू दिसत नाही, पण मे बी पडू शकतो. जे आपले जे सेन्सर ऑर्गन आहे तेच 5 सेन्सर ऑर्गन आहे, यामध्ये जास्त काही डोकं लावायचं नाही. तुम्हाला जे बरंचसं येतं आहे त्यामुळे तुम्ही एकदा रिवाइज करून घ्यायचं, छान प्रकारे तुम्हाला करून देईल. एक्सक्रेशन सिस्टीम, आता एक्सक्रेशन तुम्ही फक्त तुम्हाला सगळं जवळपास आयडिया असतो सगळ्या कशा प्रकारे एक्सक्रेशन वगैरे होते बॉडी थ्रू, तर तुम्हाला फक्त एकदा ओव्हरऑल एकदा वाचून घ्यायचं, रीड प्रकारे छान करून घ्यायचं. उद्या दिवसामध्ये दुपारपर्यंत 6 वाजेपर्यंत जरी वाचणं झालं तरी ना हरकत नाही, काहीच हरकत नाही. 6 वाजेपर्यंत जरी वाचत झालं, कारण रात्रीच वेळ असणार, तुम्हाला 1-2 तास रिलॅक्स वगैरे करा. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, मग पूर्ण जो पार्ट आहे, आयुर्वेदिकला जास्त सांगतोय, पूर्ण जो पार्ट आहे त्याला तुम्ही रिवाइज वगैरे करायचा छानपैकी. आणि यामध्ये कसं काही विद्यार्थी काय करते ना, आता मागच्या वर्षी कसं पडलं होतं, सर्व विद्यार्थ्यांनी काय पडलं, काय करतात, सप्तधातू सगळे धातू वाचून घेते. आणि आलता क्वेश्चन कसा, शुक्र व स्रोत असल्या म्हणून. आता विद्यार्थ्यांनी स्रोतच वाचले नाही आणि पडला काय, स्रोतस्वरती. हा ब्ल्यू प्रिंटचा क्वेश्चन बाहेर नव्हता, ब्ल्यू प्रिंटचाच क्वेश्चन होता. धातू ते म्हणले होते, धातूचाच द्याला त्यांनी क्वेश्चन, शुक्र धातूचाच टाकला, पण कशात द्याला, स्रोतच द्याला. सगळ्यात कधी धातू पण येऊ शकतो किंवा धातूचा मेन जे पार्ट आहे स्रोतस वगैरे काही पण विचारू शकतात, कारण की त्यांना कुठंही आपल्याला सूट नाही अशी की काय म्हणता येईल की इथंच विचारा म्हणून, काय ते काही पण विचारू शकतो. धातू म्हटले मग काही पण विचारू शकतात त्यांच्या मनाने. मग त्यामुळे सगळा पाठ व्यवस्थित वाचून घ्या, श्लोक वगैरे रिवाइज करा छान प्रकारे. जे तुम्हाला श्लोक येत नाही त्याचं काय करा तुम्ही, जे श्लोक वगैरे तुम्हाला जमत नाही तर त्यांचं तुम्ही हे करू शकतात की काय म्हणते, खाली अर्थ वगैरे वाचून जरी एक्सप्लेनेशन जरी ध्यानात ठेवलं तरी चालून जाईल, कारण तुम्हाला पासिंग काढायची मेन. आता 1 दिवसामध्ये कुठं श्लोक वगैरे हा नाही. आणि सार्था वगैरे असं सार्था करून ठेवा. सार्था खूप IMP एसक्यूला एखाद दुसरी सार्था दिसन किंवा एलक्यू जर पडला तर एलक्यूमध्ये फिक्स सार्था लिहावं लागते, असं मेन्शन असतं सार्था लिहा म्हणून, तर लिहावं लागते वगैरे असं असतं. तर हे झालं पूर्ण प्लॅन पाहिला आपण. आज तुम्हाला काय करायचं आहे, सप्तधातू वगैरे करायचे, ओज करायचा, आश्रय संबंध करायचा, त्यासोबत काय इंद्रिय, मन आणि आत्मा एवढं टॉपिक रात्री करून ठेवायचं आहे. त्यासोबतच जर पुढं पाहायला गेलं तर उद्या दिवस सकाळी तुम्हाला उपधातू, मल, त्यानंतर काय निद्रा आणि स्वप्न सकाळ सकाळी करून ठेवा, जास्त काही नाही, 2 तासामध्ये जिकडे तिकडे होऊन जाईल तुमचं. त्यानंतर मग पाहायला गेलं तर मग मॉडर्नचा पार्ट घ्यायचा तुम्हाला, मग हिमोपोएटिक सिस्टीम, सोपी ब्लड सिस्टीम व्हिडिओ भेटून जाईल. जास्त काही नाही, अर्धा तास काही तर व्हिडिओ 2x वर पाहून जा, 15 मिनिटांची जिकडे तिकडे होऊन जाईल. त्यानंतर पाहायला गेलं तर इम्युनिटी करून ठेवा, इम्युनिटी तुम्हाला येतच असते. सीव्हीएस करून ठेवा, कार्डियक सायकल खूप महत्त्वाची, यामध्ये छान प्रकारे करून ठेवा. मसल्स फिजिओलॉजी, ॲडिपोज, रिप्रोडक्शन वगैरे, स्पेशल सेन्सेस वगैरे,
वगैरे आणि नेक्स्ट क्रिएशन तुमचं जो दुपारपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत कव्हर होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही ह्या गेले तर तुम्ही रात्री रिवाईज वगैरे करा छान. त्यानंतर मग तुमचं जर असेल तर आपला एक्सपेक्टेड MCQ व्हिडिओ सुद्धा भेटून जाईल तुम्हाला आणि तो MCQ वगैरे पाहता यातले बरेचसे MCQ येतात कारण की आजच्या पेपरला काही MCQ आले होते. तशाच प्रकारे ते उद्याच्या पेपरला सुद्धा MCQ असतील त्यातले तर असू शकतात. त्यामुळे आपल्याला जेवढं जमतं तेवढं तुम्ही अभ्यास वगैरे करून घ्या सध्या तरी. नंतर हे असं टोटल ओव्हरऑल आपण प्लॅन बघितलाय. आता कसं सांगितलंय, आता विद्यार्थ्यांना कसं आहे, आपण खरंच कसं होतं की मागच्या एक दीड महिन्यापासून कंटिन्यू मी तुमच्याशी खरंच जुडलेलो आहे. कारण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर बी तुम्हाला माहीत असेल की एक व्हिडिओ टाकला तुम्ही जेव्हा 500 सबस्क्रायबर होते तेव्हा खरंच मी खूप आनंदी झालो की 500 सबस्क्रायबर झाले. काही लाईफमधले पहिलं नाही दुसरं तिसरं यूट्यूब चॅनल असं की ज्याला 500 सबस्क्रायबर झाले होते आणि ते कसे होते रिअल सबस्क्रायबर. कारण की असे असतात ना की न कोणाला आपण दुसऱ्याच मोबाईल घेऊन असं न करता आणि खरंच विद्यार्थी असे जुडले वगैरे आणि मग जेव्हा मेसेज वगैरे येऊ राहिले की सर थँक्यू फॉर गायडन्स वगैरे असं की जेव्हा खरंच तुमच्या व्हिडिओ लेक्चर्सनी मदत होते वगैरे तर खरंच छान वाटलं की आपण काहीतरी करतो ना आपल्या काहीतरी नॉलेजचा कोणाला तरी फायदा होतो. कारण यूट्यूब चॅनल हे बनवण्याचं एकच हे होतं ह्याच्या मग हेतू की आपल्यामुळे जर 4-2 विद्यार्थी जर पास होत असेल आणि जर पास झाले किंवा होत असतील तर मग आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगलं पुण्याचं काम कोणतं आहे. कारण की त्या विद्यार्थ्यांना आपण जे कसं म्हणता येईल की आपल्याला जे आहे ना बाबा नॉलेज तर आपल्यामुळं काही विद्यार्थी कसं असतं शेवटच्या क्षणात कोणी सोबती राहत नाही. हे मला पण माहिती आहे की जे युनिव्हर्सिटीज पेपर वगैरे येतात विद्यार्थ्यांना बरेचसे क्वेश्चन असते कशा प्रकारे अभ्यास करू तर काय करू काय नाही असे बरेचसे डोक्यामध्ये हे झालेलं असतं. कारण की शेवटी खूप डोक्यामध्ये गोंधळ चालला असतो. साऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू बसले असेल काही विद्यार्थी अभ्यासच नसतो. मग त्यांना असं वाटतं की सर आता माझ्याकडून होत नाही मी सोडून देत नाही. पण काही कसं असतं मग तसेच विद्यार्थी बरेच जण होप सोडतात. पण काही विद्यार्थी कसं असतं शेवटचे जे महिनाभर जर राहिला त्यामध्ये अभ्यास करतात आणि विषय क्लिअर काढतात. आता मला एक असेच विद्यार्थ्यांनी म्हणलं होतं की सर तुम्ही नुसते मोटिवेशन वगैरे देता ह्यापेक्षा तुम्ही काम काय करता चॅनलमध्ये. तर एक आहे की मी मोटिवेशन जरी देत असलो पण माझं ह्या मग हेतू एक असतो की ज्या विद्यार्थ्यांनी शेवटी होप सोडल्यात तर त्यांनी होप सोडू नये. कारण शेवटचे जे 15 दिवस जर राहिले माझ्या म्हणणं की 15 दिवस जर राहिले त्यांनी त्या 15 दिवसामध्ये जर अभ्यास केला तर त्यामध्ये ते विषय क्लिअर काढू शकतात. कारण की ज्या विद्यार्थी जे विषय वगैरे गेले त्यांना माहिती असतं किती दुःख आहे वगैरे त्यांचं. तर त्या विद्यार्थ्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांना 15 दिवसात मी मोटिवेशन वगैरे देऊन त्यांचं निघत असेल बाबा विषय तर मग मला ह्याच्यापेक्षा चांगलं काय बाबा. तर हेच माझं असतं मोटिवेशन वगैरे देणं की प्रत्येक व्हिडिओ मग काही ना काहीतरी चांगलं सांगण्याचा दृष्टिकोन की विद्यार्थ्यांना अभ्यास करावा. कारण शेवटपर्यंत मी व्हिडिओ बनवण्याचं हेच होतं की कंटिन्यू मी जवळपास 1.5 महिन्यापासून तुमच्याशी सोबत कंटिन्यू डेली एक तरी व्हिडिओ टाकतो जे काही ना काहीतरी. कारण विद्यार्थ्यांनी कुठं होप नाही सोडावं की काहीतरी करतोय बाबा आपण तर डेली माझा व्हिडिओ येतोय तर अभ्यास ते पण करताय वगैरे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो. यामुळे छान वाटतं मला पण की यार आपलं काहीतरी चॅनल कुठंतरी काहीतरी विद्यार्थ्यांना मदत करतं यापेक्षा आपल्याला दुसरं पाहिजे तरी काय. असं ओव्हरऑल आपण होतं. ह्यांना तुम्हाला नक्की आपल्या चॅनलचा फायदा झाला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सर खरंच फायदा वगैरे झाला. त्यामुळे तुम्ही आणखी आपल्या चॅनलबद्दल चांगलं सजेस्ट बी करू शकता की चॅनलवर आणखी काय पाहिजे काय नाही. आणि पेपर झाल्यावर वगैरे काही विद्यार्थी कसं म्हणतात की सर आता आपल्या या चॅनलचा आपला संबंध काय. तर आता असं नाही आहे सेकंड इयरचे वगैरे सुद्धा व्हिडिओ येणार आहे ह्याच्यामध्ये या चॅनलवरती. आता सेकंड इयरचे वगैरे नोट्स असतील सेकंड इयरचे लेक्चर्स वगैरे असणार ते आपण यावरती टाकणार आहे. कारण की जे विद्यार्थी सेकंड इयरला येतील किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी सेकंड इयरला त्यांच्यासाठी पण हे फायदा होतील वगैरे लेक्चर्स असे. आणि जे विद्यार्थी जे असं म्हणणं होतं की सर आम्हाला कसं आहे की पेड कोर्सेस वगैरे पाहिजेत की बरंच तुम्ही आमचा पदार्थ वगैरे तुम्ही चांगलं वगैरे घेतात संस्कृत वगैरे घेतात तर त्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पेड कोर्सेस सुद्धा हे करणार आहे. असं म्हणत नाही आपण सगळ्यांसाठी ज्यांची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांची नाही बाबा की त्यांना ऑलरेडी आपला फ्री कंटेंट यूट्यूबला आहे त्यासोबत आणखी सुद्धा कंटेंट येऊ शकतो आणि त्यात तुम्हाला त्यात नक्की फायदा होऊ शकतो. की कसं आहे म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांकडे पैसे नसतात हे मला पण सुद्धा माहिती आहे. काही विद्यार्थी अडचण वगैरे असेल त्यांसाठी फ्री कंटेंट सुद्धा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती असेल. आणि जे विद्यार्थ्यांची इच्छा असेल की सर आम्हाला काहीतरी म्हणजे काही जास्त फीस वगैरे नसेल त्यामुळे आपण एक विद्यार्थ्यांची नॉमिनल फीस म्हणजे जी सगळ्याच विद्यार्थ्याला परवडू शकते अशी एक पॉकेट मनी टाईप अशी फीस आपण आपल्या ह्याच्यात ठेवू शकतो की ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी कसं आहे की इच्छा आहे बाबा की आम्हाला सर काही नाही येऊ शकतो आम्ही की आम्हाला कसं की पाहिजे बाबा लेक्चरच्या नोट्स वगैरे पाहिजे लेक्चर समजून वगैरे घ्यायचे तर त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा आपण म्हणजे अशी पेड कोर्सेसची काय करतोय की तयारी करतोय वगैरे. तर लवकरच तुम्हाला ह्याबद्दल माहिती मिळेल वगैरे. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले पेपर गेले त्यांसाठी ऑल द बेस्ट. खरंच तुम्ही खूप अभ्यास केला आहे हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. तुम्ही पास होणार आहे सेकंड इयरला जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर वगैरे एक दोन अवघड गेले असेल त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. आपलं चॅनल आहे सोबत त्यामुळे तुम्ही डोकं लावायचं नाही काय नाही. रिझल्ट लागल्यानंतर बघू काय करायचं काय नाही. सध्या तुमच्याकडे टाईम आहे तुम्ही फक्त तो अभ्यास वगैरे करा पेपरचा नंतर रिझल्ट नंतर आपण बघूया ना काय झालं काय नाही. ज्याच्याकडून ज्या चुका घडल्या त्या चुका पुन्हा होणार नाही याची आपण जाणून घेऊत वगैरे म्हणजे काळजी वगैरे घेऊत. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.